नमस्ते, मी ॲडव्होकेट अर्चना मारणे, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांची लेक शिवकन्या. जगभरातील तमाम शिवशंभू प्रेमींना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. दुर्गेश्वर राजधानी रायगड हा आमचा देवारा आहे आणि या देवाऱ्यामध्ये तमाम हिंदुस्थानचा देव राहतो, ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि आम्ही हे मानतो आणि त्याप्रमाणे जगतो की शिवछत्रपतींपेक्षा वरती आम्हाला कोणीही नाही. आणि म्हणूनच आम्ही आता हा नारा दिलेला आहे, आई शिरकाई शक्ती दे, रायगडाला भ्रष्टाचारापासून मुक्ती दे. आई शिरकाई शक्ती दे, रायगडाला भ्रष्टाचारापासून मुक्ती दे. आणि या सगळ्यात इतकं पुढे येण्याचं कारण मी व्यवसायाने वकील आहे आणि कोर्टातच एकंदरीत पोटापाण्याचा व्यवसाय असल्यामुळे लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही करत असतो वकिलीच्या माध्यमातून. आणि मी स्वतः आता जेव्हा 16 मे 2026 शनिवार रोजी दुर्गेश्वर राजधानी रायगडाला मी व्हिजिट केलं, कारण आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शिवराज्याभिषेक सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेवलेला आहे. तर आमचाही एक 200 महिलांचा ग्रुप होता, ज्याच्यामध्ये वकील आहेत, डॉक्टर आहेत, सगळ्या प्रकारच्या महिला त्याच्यामध्ये आहेत. तर आम्हाला तिथे जायचंय. तर त्या अनुषंगाने आधी कशी व्यवस्था असू शकेल यासाठी आम्ही गेलो होतो, मैत्रिणींचा ग्रुप आणि बाकी ट्रेकर्स वगैरे लोक. तर तिथं आम्ही सगळीकडे फिरलं, सगळ्या दर्शन वगैरे घेतलं, पर्यटनाच्या माध्यमातून पण सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. आणि तुम्हाला माहिती आहे 40, 42, 43 पेक्षाही जास्त टेम्परेचर आहे, त्यामुळे पाणी पिलं जातं. आणि जेव्हा आम्हाला वॉशरूमला जायचं होतं तेव्हा मी तिथे जाऊन म्हणजे चौकशी केली आणि मला अशी अपेक्षा होती की इथे वॉशरूम तर असेलच. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राजधानी रायगडाला 1 वर्ष होऊन गेलं की युनेस्कोचं मानांकन मिळालेलं आहे. तर माझी एक बेसिक अपेक्षा होती की इथे वॉशरूम असेल. तर तिथं चौकशी केली, तिथं वॉशरूम सारखं एक स्ट्रक्चर होतं, पण त्याला लॉक होतं आणि नंतर कळालं की ते कधी सुरूच झालं नाहीये. बरं का सुरू झालं नाही, म्हणजे दिसतंय तिथं स्ट्रक्चर, तर तिथे पाण्याच्या अभावामुळे ते सुरू झालं नाही. म्हणजे पाणी नाही तर मग वॉशरूम का बांधलं, आणि जर वॉशरूम बांधलं तर मग पाण्याची सोय का नाही. आणि इतक्या बेसिक. आणि मला हा मुद्दा म्हणजे कनेक्ट होण्याचं आणि यात मी इन होण्याचं कारणच आहे. काही महिन्यांपूर्वी मला स्वतःला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन UTIची मला प्रॉब्लेम झाला होता आणि ही महिलांमध्ये खूप मोठी गंभीर समस्या आणि त्याच्याबद्दलचा अवेअरनेस नाही आणि त्याच्यातून खूप कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. एकतर गायनॅकशी रिलेटेड प्रॉब्लेमचा अवेअरनेस एकंदरीतच फार कमी आहे समाजामध्ये. आणि मी ते स्वतः फेस केलं असल्यामुळे मला त्या गोष्टीचा प्रचंड संताप झाला. कसं तरी आम्ही तिथे काही ऍडजस्ट करून मग आम्ही त्यातून मार्ग काढला. आणि गड किल्ले म्हणजे राजधानी रायगड बघत असताना तिथे शिवकालीन शौचकूप आम्हाला दिसले. म्हणजे अक्षरशः त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी होतं की माझ्या राजाला जाणता राजा का म्हणतात. म्हणजे त्यावेळेस आता आपण 21व्या शतकात होत, आधुनिक जगात होत, आता आपल्याकडे वॉशरूमची सुविधा नाहीये. आणि त्यावेळेस महाराजांना स्त्रियांच्या अब्रूची इज्जतीची इतकी काळजी होती. म्हणजे इतिहास खरंच असा धारकन असा डोळ्यासमोरून गेला की अरे बापरे, म्हणजे इतकी तफावत आत्ताही आढळते. तर अत्यंत निंदनीय आणि वाईट गोष्ट आहे. आणि ह्या माध्यमातून मला तुमच्या एका गोष्टीकडे लक्ष वेधायला जरूर आवडेल की युनेस्कोमध्ये आपला राजधानी रायगड गेलाय. एखादी परदेशी महिला तिथं आली किंवा युनेस्कोचे अधिकारी आले आणि तिला वॉशरूमला जायचं असेल तर आपण असं नाही ना सांगू शकत तिथं पाणी नाहीये, वॉशरूमची चावी नाहीये. आणि तिने जर व्हिडिओ बनवला, आता एका सेकंदात मिलियन मध्ये व्ह्यूज जातात तो, आणि रायगडाचं युनेस्कोचं मानांकन जर घसरलं, काढून घेतलं, तर त्याला जबाबदार कोण? आर्किओलॉजी डिपार्टमेंट की प्राधिकरण? म्हणजे इतके सगळे प्रश्न, ते सगळं असं डोळ्यासमोर गेलं. आणि मग ठरवलं की आता शांत नाही बसायचं. आपण शिकलो, आपण प्रत्येक वेळी महिला असल्याचे फायदे उचलतो, तशी आपली जबाबदारी पण महिलांवर अन्याय होत असेल तर एक वकील या नात्याने, समाजातली एक स्त्री या नात्याने, समाजाचा एक भाग या नात्याने मला आवाज उठवला पाहिजे. आणि 50% महिला आहेत समाजामध्ये, तर हा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मी आहे आणि लिगल गोष्टींवरती पण आम्ही लढा देऊ. भ्रष्टाचाराचा उल्लेख असा की 603 कोटी रुपयांचा निधी साधारण तिथं सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि 2017ला रायगड प्राधिकरण, 17-18च्या आसपास रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली. आता 8-9 वर्ष उलटून गेलेले आहेत. तिथं कुठल्याही प्रकारचं ठोस असं बांधकाम दिसत नाहीये जे की तिथं अपेक्षित आहे. आणि वॉशरूम सारखी सुविधा नाही. आणि जे रायगड प्राधिकरण काही वॉशरूम बांधण्यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना नाही, म्हणजे संवर्धन, जतन, त्याच्यात अजून अनेक गोष्टी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ते सगळं तुम्हाला कळून जाईल. पण जर जे प्राधिकरण तिथे वॉशरूम चालू स्थितीत करू शकत नाही, ते रायगडाचं वैभव काय देणार? आणि याचे प्रायमा फेसी पुरावे आमच्याकडे आहेत, व्हिडिओ फुटेज आहे. आणि आजच्या या प्रेसच्या माध्यमातून इथे जे माझे पत्रकार बांधव आहेत त्यांना आणि महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम शिवशंभू प्रेमींना मी एक आव्हान करते की आता शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि त्याच्या आधी नंतर किंवा शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुद्धा तुम्ही
जरूर तिथे जाऊन व्हिजिट करा, तुम्हालाही दिसू शकेल काय निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे. आणि जे रायगड प्राधिकरण 10 वर्षात 9 वर्षात एक वॉशरूम बांधू शकलं नाही, तर रायगड काय संवर्धन करणार? म्हणजे तुम्हीच याच्याबद्दल मला असं वाटतं जास्त चांगल्या पद्धतीने लिहू शकता. आणि जे काही प्रायमा फेसी पुरावे आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ DPR च्या माध्यमातून, जे की त्यांनी क्लेम केलं होतं ही कामं येत्या 4 ते 5 वर्षात आम्ही करू. आणि आता 9 वर्ष उलटले तरी पण ही कामं झालेली नाहीये. म्हणजे असं नाही की रायगड प्राधिकरण बाबा 1 वर्षापूर्वी स्थापन झाले आणि दुसऱ्या वर्षात तुमच्याकडे परफॉर्मन्स मागतोय. इट्स नॉट लाईक दॅट. रिझनेबल टाइम पेक्षा पण डबलची वेळ त्यांनी घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं संबंधितांनी याचा कॉग्निझन्स घेऊन रायगड प्राधिकरणाचं जे पदस्थ आहेत त्यांनी स्वतःहून पायउतार व्हावं. त्यांनी पायउतार व्हावं अशी मागणी आम्ही करणार नाही. कारण का आमचं कुठल्याही याच्यामध्ये काही स्वार्थ नाही, राजकीय आफत नाही, आमची त्यांच्याशी काही दुश्मनी नाही किंवा रायगड प्राधिकरणाच्या लोकांच्या बांधाला आमचा बांध नाही, काहीच प्रश्न नाहीये. आणि हा फक्त प्राधिकरणाचा प्रश्न नाही. उद्या युनेस्कोचं मानांकन केलं, बाकी काही प्रॉब्लेम झाले ना, तर देशात रायगडाची आणि भारताची नाचक्की होईल. त्याच्यामुळे हा कुठे इंडिव्हिज्युअल लेवलला प्रश्न राहिलेला नाही. आता आपण 100-200 वर्षांनी नसूच, म्हणजे 200 वर्षांनी तर डेफिनेटली नसू, पण रायगड असणार आहे. रायगड हा आय विटनेस आहे, मूक साक्षीदार आहे. जिथं शिवछत्रपतींचं स्वराज्य घडलं, फुललं, सगळ्या गोष्टी, तर रायगड अत्यंत महत्वाचा आहे. एवढे ढळढळीत पुरावे असताना लोक शिवछत्रपतींचं शौर्य नाकारतात, फेक नॅरेटिव्ह चालतात. उद्या रायगड नसेल तर पुढच्या पिढ्यांना कदाचित शिवछत्रपती होते की नाही याविषयीचा पुरावा उपलब्ध असणार नाही. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कनेक्ट करायचं म्हटलं तर आपण कसंही करू शकतो सर. आम्ही तर हे मानतो की शिवजयंती तुम्ही 365 दिवस साजरी करा किंवा शिवराज्याभिषेक करा, इतकं प्रेम आहे, तो विषय नाहीच आहे. आत्ताच का तर या सगळ्याच्या आधी काहीतरी तयारी करावी लागेल ना. मी स्वतः जेव्हा रायगडाला व्हिजिट केली, आधी अनेकदा केलं, तर तिथं साधारण एक ग्रीन बोर्ड अगदी म्हणजे तुम्ही रोपेमधून आलात तिकीट काउंटरच्या तिथेच आहे. रायगड प्राधिकरणाच्या व्यक्तींशी तुम्ही जर हुज्जत घातली तर 2.5 वर्ष कारावास, असं तसं हे तुम्ही हायलाइट करून लिहिलंय का? म्हणजे तुम्ही तिथंच आम्हाला एखादा म्हणजे गलित रात्रच तिथं झाला पाहिजे, बरोबर आहे ना. आणि हा कुठल्या एखाद्या छोट्या प्रकरणाविरुद्धचा लढा नाही. शिवछत्रपतींचा विषय अतिशय संवेदनशील होतो, त्यामुळे बोलताना अभ्यासपूर्वक बोलावं लागतं. हा विषय अतिशय म्हणजे तुमचा एक शब्द इकडं तिकडं आणि सगळ्या गोष्टींना वेगळं वळण लागतं. गोष्टी फेक नॅरेटिव्ह तोडतात मोडतात काही करतात, तर बोलण्याच्या आधी पुरावे तर पाहिजे. आणि आपल्याला माहिती RTI मधून कितपत इन्फॉर्मेशन मिळते काय, जेवढ्या कायदा आहे तेवढ्या पळवाटा सुद्धा आहेत ना. आणि हा म्हणजे रायगड प्राधिकरणावरचे जे पदस्थ आहेत ते कोणी लेमॅन नाही आहेत ना, आणि आम्ही लेमॅन आहोत. त्यांच्या विरुद्धचा लढा काहीतरी तयारीनिशी, आणि आमच्या मागे कुठल्याही संघटना कुठलेही राजकीय पक्ष असं काही पाठबळ नाही, इंडिव्हिज्युअल लेवलला आम्ही करतोय. आणि आमचा खालीचा वाटा आम्ही उचलला, आणि त्याचसाठी आता इथून तुमची सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. आणि मला असं वाटतं की जबी जागे तभी सवेरा. आता तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघताय त्याला मी काहीच नाही करू शकत आहे. आणि तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मी नेहमी बोलताना असं म्हणते की अरे एखाद्या आईला 2 बाळ आहेत, जे रडतं त्याच्याकडे मी जास्त लक्ष देते. कदाचित ही रडण्याची योग्य वेळ असू शकेल. आमचा मुद्दा महत्वाचा आहे, शुद्ध हेतू आहे, त्यामुळे त्याला कुठलं तारीख आणि ह्याच्या निमित्ताने जर हा मुद्दा हायलाइट झाला तर चांगलंच आहे ना. मला असं वाटतं त्याच्यामुळे नाही कमी नाही होऊ शकणार का सर? कमी होऊ शकेल. मी म्हटलं ना, सुरुवातच अशी मी केली, शिवछत्रपतींपेक्षा कोणीच मोठा नाही. रायगडाचा भ्रष्टाचार सुद्धा नगण्य नाही. भ्रष्टाचार एक 2 मुद्दा झाला, पण रायगड जर उद्या तिथे नगारखाना आहे, मेंटेनन्स नसल्यामुळे कोसळला, तर तो आपण परत रिस्टोर नाही करू शकत ना. संख्या का कमी होईल? वाढेल सर. युनेस्को मध्ये आता हे गेलंय, आणि अशा प्रकारे जनजागृती वाढेल याच्यामुळे. आणि लोक जाऊन बघतील की चला हे बोलताय खरंय का खोटं, जाऊन एकदा बघूया तरी ना. एक कारण पण त्यांना मिळेल, आणि सुविधा दिली तर नक्कीच वाढेल. की आज म्हणजे गेल्या प्रत्येक दिवस आम्ही वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक प्रशासनाचा दरवाजा आम्ही ठोठावलेला आहे. म्हणजे ASI असेल, आम्ही बऱ्याच वेळा आता जे काही होतं आम्ही आंदोलन केलं. त्याच्यानंतर जी आपली जी प्रायोरिटी असते की सगळ्यात पहिल्यांदा आमचं ठरलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये एक जॉईंट व्हिजिट होणार होती. त्या जानेवारी महिन्यापासून त्यांनी टाळत पुढेपर्यंत आलेले आहेत. फेब्रुवारीमध्ये झालं नाही. नंतर त्याच वेळेस त्यांनी माझ्यावर कारवाई केली, त्याचा पण पुरावा माझ्याकडे आहे. त्यांनी सांगितलं की जे काही रायगडावरचं काम चालू आहे तर तुला कोणताही अधिकार नाही की रायगडावर येऊन बांधकाम पाडायचं. म्हणजे जे काही आम्ही बांधकाम रायगडावर झालेलं होतं निकृष्ट दर्जाचं होतं, त्याच्यामध्ये माती टाकलेली होती, त्या आम्ही दगडी पाडून त्या व्हिडिओ मार्फत आम्ही लोकांना दाखवत होतो. आणि याच्या संदर्भातच आम्ही मग पुढे लढा देत गेलो. याच्या ज्या कंप्लेंट आहेत त्या आम्ही ASI च्या डिपार्टमेंटला पण मागच्या महिन्यामध्ये केल्या होत्या, त्याचाही पुरावा आमच्यापाशी आहे.